नमस्कार मित्रांनो. 5 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आवडीनिवडी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपल्या सर्वांना की ज्यांची जन्मतारीख 5 ऑगस्ट आहे, चॅनलकडून मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं असो. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर या ज्या व्यक्ती असतात ज्यांची जन्मतारीख 5 ऑगस्ट आहे, या बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. खास करून सगळ्यात नजरेत भरण्यासारखा यांचा गुण म्हणजे त्यांचा बोलकेपणा. बोलण्यावर किंवा वाणीवर, भाषेवर यांचं उत्तम प्रभुत्व असतं. हजरजबाबीपणा, चटकन विचार करण्याच्या पद्धती, हा भाग याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. मुळातच हे लहानपणापासूनच चिकित्सक चौकस असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये का, कशाला, कपासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्याची उत्तरेसुद्धा ते घेतात. त्यामुळे बऱ्याचशा विषयांचं ज्ञान यांच्याकडे असतं आणि त्याचा फायदा असा होतो की यांची वाणी चांगली होते, हजरजबाबीपणा येतो आणि दुसऱ्याबरोबर संवाद साधण्याची कला यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, त्याच्याशी त्या विषयावरती अगदी सहजपणे हे बोलू शकतात. हा जो गुण आहे, हा गुण यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. राहणीमानाच्याबद्दल सांगायचं झालं तर राहणीमानाबद्दल फार काही ते चौकस नसतात. राहणीमान त्यांचं साधारण दिसून येतं. मात्र बौद्धिक छंद यांचा खूपच चांगला असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करू शकतात. याचप्रमाणे यांच्यामध्ये दुसरी एक गोष्ट चांगली असते, ती म्हणजे पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे यांचं जे नॉलेज असतं ते त्यांच्याकडे खूप चांगलं असतं. पैसे कसे कमवायचे ते सुद्धा त्यांच्याकडे खूप चांगलं असतं. म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोन हा यांचा दिसून येतो. फिरणं वगैरे त्यांना आवडतं आणि म्हणजे फिरून वेगवेगळ्या प्रकारचं जे नॉलेज आहे किंवा लोकांकडचे जे त्यांच्या ज्या समज आहेत ते जाणून घेणं यांना खूप चांगल्या प्रकारचं यांनाच खूप चांगल्या प्रकारे जमतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात, थोड्या 2-3 गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. पहिली गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. यांची निर्णय क्षमता थोडीशी कमी दिसून येते. कुठल्याही विषयावरती निर्णय घ्यायचा झाला तर लवकर निर्णय घेतला जात नाही. याच्यामागचं कारण असं असतं, या ज्या व्यक्ती असतात मुळातच यांचा असा समज असतो किंवा असा विचार असतो की आपण जो निर्णय घेऊ तो चुकता कामा नये. त्यामुळे एखाद्या विषयावरती निर्णय घ्यायचा झाला तर बराच वेळ लावतात आणि कधी निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल फिटनेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप अंगमेहनतीची कामं यांना जमत नाही. जास्त अंगमेहनतीची कामं गेली की लवकर थकून जातात, मलूल होतात. या ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. फिजिकल फिटनेस आणि वाढवायला हवं. त्याचप्रमाणे निर्णय क्षमता जर का त्यांची चांगली झाली तर यांच्या जीवनामध्ये हे बऱ्याच प्रमाणे पुढचा पल्ला गाठू शकतात. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर थोडंसं मल्टिपल रिलेशनशिपमध्ये येण्याची शक्यता असते आणि रिलेशनशिप बराच काळ चालणं हे थोडंसं कठीण होऊन बसतं. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर या ज्या व्यक्ती असतात, डोकं दुखणं, स्किन ॲलर्जी अशा प्रकारचे काही त्रास याला दिसून येतात किंवा हातापायाचे बोटं शून्य वगैरे पडणं अशा प्रकारचे सुद्धा काही त्रास दिसून येतात. असे काही त्रास झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. वैवाहिक सौख्य यांना तसं पाहिलं तर चांगलं मिळतं, कारण तडजोड करणं हा गुण यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात फारसे काही त्रास होत नाही. याचप्रमाणे यांच्या करिअरच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी बोलणं आहे, संवाद साधण्याची कला आहे, जसं की मार्केटिंग क्षेत्र आहे किंवा अभिनयाचं क्षेत्र आहे किंवा ॲडव्होकेट आहेत किंवा ज्या ठिकाणी बोलणं महत्त्वाचं असतं ती क्षेत्र किंवा बँकिंगचं क्षेत्र आहे, कमिशनचे जे धंदे आहेत त्या धंद्यामध्ये या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती जीवनामध्ये खूपच पुढे जाऊ शकतात. चांगले लाभसुद्धा होतात आणि यांना परदेश गमनाचे खूप अट्रॅक्शन असतं किंवा आकर्षण होतं आणि परदेश गमनाचे संधीही यांच्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारची येते. एकंदरीतच या ज्या व्यक्ती असतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारे असतात आणि हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा एकंदरीत त्यांचा स्वभाव आपल्याला दिसून येतो. येणाऱ्या वर्षाबद्दल सांगायचं झालं तर येणारं वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेश गमन होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंत काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होतील, काही चांगले लाभसुद्धा मिळतील. ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्याकरता हे वर्ष उत्तम राहील. म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंत विवाह ठरणं, प्रत्यक्षात विवाह होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित मिळू शकतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. आपले या संदर्भातले विचार काय आहेत नक्की कळवा. धन्यवाद.